चिन्ह चिणून घेतलेलं आहे, हिसकावून घेतलेलं आहे, पण बाळासाहेबांच्या प्रती जी निष्ठा आहे लोकांच्या मनातली ते कधीच ते हिसकावून घेऊ शकत नाहीये. गॅस कुठे गेला ती स्मृती इराणी झोपली आहे बहुतेक. 400 होते तर ती रस्त्यावर उतरली आणि आता 1100-1200 झाल्या तर तिला आवाज येत नाहीये तोंडातून. नमस्कार मंडळी, मी रिद्धी वने AB9 मध्ये तुमचं स्वागत करते. आता आपण आहोत ईशान्य मुंबईमध्ये, जिथे अरविंद सावंतांची प्रचार रॅली सुरू होणार आहे. AB9 मध्ये तुमचं स्वागत करते. काय सांगाल, लोकसभा निवडणूक आता तोंडावरती आली आहे, काही दिवसावरती आहे, तर त्याविषयी? या जे दक्षिण मुंबईमध्ये आपण बसलो आहे, शाखामध्ये बसलेलो आहोत, कुंभारवाडामध्ये तुम्ही जल्लोष बघत आहोत. चांगला जल्लोष आहे, लोकांमध्ये एक उत्तेजना आहे, एक तेज आहे. इथे नक्की जे आमच्या इंडिया अलायन्सच्या आणि महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे आदरणीय श्री अरविंद सावंतजी, मी तुम्हाला सांगतो 100% ते निवडून येणार आहेत. त्याच्यामध्ये कोणामध्ये दुमत नाहीत. एक चांगला उमेदवार, एक चांगला त्यांचं काम 10 वर्षाचा, आणि जे लोकांमध्ये जे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, UBT, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी सगळे एकत्र आलेले आहेत. एकच त्यांचं लक्ष आहे की महाविकास आघाडीच्या इंडिया अलायन्सच्या जे उमेदवार आहे त्यावेळेला आपल्याला निवडून द्यायचं आहे. आणि आम्ही सगळं, तुम्ही स्वतः बघता, मी काँग्रेसचा आमदार असताना जी शाखामध्ये इथे बसलेलो आहोत ते तुम्हाला दाखवते. ते एक मेसेज आहे की आम्ही सगळं काम करत आहोत, जमिनीवर आहोत, रस्त्यावर आहोत. आणि आम्हाला नक्की खात्री आहे की 20 तारीखला या मुंबादेवी आणि जे दक्षिण मुंबईची जनता आहेत ते रेकॉर्ड पर्सेंटेज वोटिंग करणार आहेत आणि अरविंद सावंतला निवडून दिल्लीमध्ये पुन्हा हॅट्रिक करून पाठवणार आहेत. काल यामिनी जाधवांची प्रचार रॅली होती, त्याच्यामध्ये त्यांनी बोलले की जो काम करतो त्याला जनता वोट देते. मग काय सांगाल त्याच्याविषयी? नक्की जे काम करतात त्यांना जनता वोट देतो. अमीन पटेल काम केले तर लोकांनी प्रेम दिले, आशीर्वाद दिले, 3 वेळा निवडून दिले. अरविंद सावंतने काम केले, 2 वेळा निवडून दिले, परत काम केले, 3 वेळा निवडून देणार आहे. अरविंद सावंत कामासाठी एक चांगला माणूस आहे, त्यांनी काम केलेलं आहे. आणि नक्कीच मी स्वतः सांगतो, मी स्वतः 2 वेळी आमदार होतो, 2 वेळी नगरसेवक, 3 वेळी आमदार होतो. आता पुन्हा ऑक्टोबरमध्ये इलेक्शन लढणार आहोत आणि काम आम्ही सगळं करतात नाही, आम्ही करणार आहोत. ते आमच्या विरोधी काय बोलतात त्याच्यावर मला बोलायची गरज नाही. जनता जनार्दन आहेत, त्यांना सगळं माहिती आहे. ते माझ्यापेक्षा जास्त हुशार माझी जनता आहेत, त्यांना मालूम आहेत कोणाला निवडून देणार आहे, कोण त्यांच्यासोबत आहे. आणि ट्रॅक रेकॉर्ड बघा तुम्ही, ते ट्रॅक रेकॉर्ड बघताना आज कोणीतरी काही सांगेल, विरोधाला काहीतरी काही बोलावं लागेल, पण आम्ही आमच्या लोकांबरोबर राहतो, लोक आमच्या बरोबर आहेत, हे आमची जीत नक्की आहे. काय सांगाल, लोकसभाच्या निवडणुकीचे वारे सध्या वाहत आहेत. 2024ची निवडणूक शेवटच्या टप्प्यावरती आली आहे. सध्या 17 मेला निवडणूक आहे, काय सांगाल? 20 मेला निवडणूक आहे. 20 मेला निवडणूक आहे. 20 मेला निवडणूक आहे आणि 20 मेला अरविंद सावंत जे इंडिया अलायन्सचे कॅन्डिडेट, महाविकास आघाडीचे कॅन्डिडेट आहे, ज्यांचा नंबर 1 नंबर आहे, ती 1 नंबरवर येणार आहे, ती जिंकणार आहे. जे आमचे जे विषय आहे, आमचे ही विषय आहे की आमच्या काँग्रेसच्या जे घोषणापत्र आहे त्यामध्ये जी आताची जी भाजपाची सरकार आहे त्यांनी जी वचन दिला होता की आम्ही दरवर्षी 2 कोटी रोजगार देणार आहे, त्यांनी 10 वर्षामध्ये त्यांना 20 कोटी रोजगार द्यायला पाहिजे होता. ती 20 लाख पण त्यांनी नाही दिलेला आहे. आमच्या घोषणापत्रामध्ये हे आहे की जे ग्रॅज्युएट आहे त्यांना फर्स्ट जॉब ती काँग्रेसने गॅरंटी दिली आहे की इंडिया अलायन्सची सरकार येईल की आम्ही फर्स्ट रोजगार जे आहे सर्व जो बेरोजगार आहे त्यांना आम्ही देणार आहे. निवडणुकीवर जिंकून आता पहिलं सगळ्यात काम काय करणार? आमचं ही काम आहे जे महंगाईचं काम आहे, महंगाई कम करण्यासाठी आम्ही काम करणार आहे, महिलांची सुरक्षेसाठी आम्ही काम करणार आहे आणि युवकांना रोजगार देण्याचे आम्ही काम करणार आहे. आता 3 फेज ऑलरेडी निवडणुकाचे झालेले आहेत आणि आता जो 4था आणि 5वा जो त्यातला प्रामुख्याने 20 मेला जो आहे तो हा मुंबईचा प्रामुख्याने फेज आहे. आणि महाविकास आघाडीचे जी आता मुंबईत तयारी झाली आहे ती खरंच खूपच देखणीय आहे. सर्व समाजामध्ये जेव्हा आम्ही प्रचार माध्यमातून जेव्हा फिरत असतो तेव्हा आम्ही बघतो की सगळ्या जनसामान्यांमध्ये एवढा जो रोष आहे की जे गद्दारी आणि खुद्दारीची जी लढाई आहे
ह्या लढाई में नक्कीच खुद्दारी जिंकणार. निष्ठावंत कार्यकर्ते, आज तुम्ही असंख्य कार्यकर्ते इथे तुम्ही दिसले. आणि हे फक्त आज 220 वॉर्डच्या मुंबादेवी तालुक्यामध्ये नाही, पुऱ्या दक्षिण मुंबईच्या आम्ही आज कित्येक दिवस वेगळ्या वेगळ्या वॉर्डमध्ये फिरतो आहे. अरविंद सावंत हे जे अधिकृत उमेदवार आहेत महाविकास आघाडी इंडिया अलायन्सचे, यांना एवढा सुंदर प्रतिसाद आहे आणि प्रत्येक समाजाचा प्रतिसाद आहे. ह्याच प्रतिसादाच्या वेळी मला विश्वास आहे की यंदा त्यांची हॅट्रिक तर पुरी होणारच, पण मला जास्त आहे की त्याच्यात किती मार्जिनने जिंकतील. आमची खूप इच्छा आहे की दक्षिण मुंबई हे पुऱ्या मुंबईतलं एक प्रमुख लोकसभा आहे आणि त्यात इथे अरविंद सावंत जसा कर्तृत्वान चांगला खासदार, आमचा खासदार, तुमचा खासदार, सर्वांचा खासदार, एक अभ्यासू व्यक्तिमत्व, बेधडक लढणारा आणि दक्षिण मुंबईची आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवणारा खासदार इथून आम्हाला प्रचंड असंख्य बहुमूल्य मतांनी त्यांना जिंकून जाणार, ह्याच्यात शंका नाही आहे. आणि त्याचाच प्रत्यक्ष तुम्ही बघताय की आज इथे फक्त सेना नाही तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं प्रतिनिधित्व करणारे सगळे शिवसैनिक, राष्ट्रवादी पक्षाचे सगळे निष्ठावंत शरदचंद्रजी पवार यांचे सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, तसंच काँग्रेस राहुलजी आणि सोनियाजींचे सर्व इथे कार्यकर्ते सगळे त्याच्यावर आमचे इकडचे स्थानिक आमदार माननीय अमीन पटेल साहेब ते सुद्धा आज इथे आहेत. आणि आता ह्या रॅलीला सुरुवात होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघाल की जसं ही रॅली सुरुवात होईल त्याच्या असंख्य समुदाय आहे ना, आणि ही रॅली संपेसपर्यंत माझ्या मते आता प्रत्येक वॉर्डामध्ये हजारो लोक इथे जॉईन होतील. मशाल जिंकणार, या ठिकाणी इतिहास घडणार, हॅट्रिक अरविंद सावंत मारणार. तुम्ही आज इतके प्रचार रॅलीत फिरताय, लोकांचं काय मत आहे? अबकी बार मोडी तडीपाड आणि या अबकी बार मशाल जी जोत आहे ना ती उज्ज्वल होणार आहे आणि मशालच्या पुढे कोण टिकणार नाही. का सगळ्यांना माहिती आहे समोरचा कॅन्डिडेट किती काय आहे काय नाही, आम्ही बोलायलाच काही नको. मतदारसंघामध्ये ज्यांनी गद्दारी केली आहे त्या गद्दारांना काढण्याकरता या ठिकाणची जनता त्यांना ह्या गद्दारी केलेल्यांना उत्तर ह्या मतदानातून देईल. इथे पण तेच आहे ना, दक्षिण मुंबई पण तेच आहे. का त्यांना माहिती आहे लोकांची दिशाभूल करायची कशी ती, पण लोकांना माहिती आहे आता का उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अधिकृत उमेदवार अरविंदजी सावंत आहे आणि यांची निशाणी आहे मशाल. त्यामुळे लोकांची दिशाभूल होऊ शकत नाही आणि कोणाची दिशाभूल होऊ शकत नाही. बाप हा बापच असतो, त्यामुळे शिवसेना कुणाची ह्याचं उत्तर मतदार देतील आणि मशालीला विजय करून त्यांना घरी बसवतील. बघा, अरविंद सावंत अतिशय कार्यसम्राट खासदार आहेत, त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि आपला माणूस डाऊन टू अर्थ असणारा माणूस आहे आणि सामान्य माणसाच्या अडीअडचणीला अर्ध्या रात्रीला उपस्थित राहणारा खासदार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं निष्ठावंत खासदार आहे. उद्धव साहेबांच्या एका फोनवर केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देऊन एका दिवसात मुंबईला येणारा अतिशय निष्ठावंत विश्वासू खासदार आहे. त्यामुळे आमचं मत अरविंद सावंत. आता तुम्ही हे सगळं वातावरण बघतच असाल की पूर्ण जोशपूर्ण वातावरण आहे, कारण का आता लोकसभा निवडणुकीमध्ये आमचे जे लाडके उमेदवार आहेत अरविंदजी सावंत ते अगदी जोशाने उतरलेले आहेत. आणि यावेळी आपण महाविकास आघाडी म्हणजे राष्ट्रवादी, काँग्रेस, आप, समाजवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एक वज्रमुठाने उतरलेले आहेत. कारण का संविधान वाचवायचं असेल तर आपल्याला कुठेतरी एक पाऊल उचलायचं आहे आणि लोकांच्या मनात हे बिंबवण्यासाठी आज पूर्ण लोकांना आम्ही हे समजावत आहोत की येणारी महागाई, महिलांचे जे आता अत्याचार वाढलेले आहेत, गॅस सिलेंडरचे रेट वाढलेले आहेत, सोन्याचे रेट वाढलेले आहेत, या सगळ्या प्रश्नांना उत्तरं द्यायची असतील, दिल्लीपर्यंत जर हे प्रश्न सोडवायचे असतील तर आपला खासदार आहे त्यांना परत एकदा तिसऱ्यांदा आपल्याला विजयी करून द्यायचं आहे. आणि हेच जे आमचं म्हणणं आहे ते आम्ही वारंवार आमच्या मतदारांना सांगत आहोत की तुमचं अमूल्य मत आहे ते कुठल्याही भ्रष्टाचारी उमेदवाराला न देता तुम्ही प्रामाणिक उमेदवार जे आमचे अरविंदजी सावंत त्यांना द्या. कारण का तुम्ही आता पाहतच असाल की भाजपचे कर्नाटकमध्ये भाजपने एका विकृत उमेदवाराला उमेदवारी दिलेली आहे. प्रज्वल रेवन्नासारख्या माणसाला तुम्ही उमेदवारी देता आणि इथे सुद्धा दक्षिण मुंबईमध्ये आमचे उमेदवार अरविंदजी सावंत यांच्या विरोधक जे आहेत, विरोधी उमेदवार आहेत एमिनी जाधव, यांच्यामागे पण ईडीचा ससेमिरा लागलेला आहे. तर आता अशा लोकांना जर उमेदवारी मिळत असेल तर लोकांनी विचार करावा आता की मत कोणाला द्यावं. सुजात
सुजाण नागरिक असाल तर तुम्ही आता सुद्धा डोळसपणे मतदान करा. लोकांना पूर्ण हक्क आहे, हे स्वतंत्र नागरिक म्हणून लोकांना पूर्ण हक्क आहे की आपलं मत योग्य उमेदवारालाच दिलं पाहिजे. आणि लोकांच्या मनामध्ये बिंबवण्यासाठी आज महाविकास आघाडी अगदी जिद्दीने उतरलेली आहे आणि त्याचं तुम्ही चित्र बघाल ते सगळं दिसत आहे. आज आम्ही पूर्णही पाचही पक्ष असं एकत्र येऊन आज लोकांना हेच सांगत आहोत की सुजाण नागरिकांनो, तुम्ही आपलं अमूल्य मत योग्य उमेदवाराला द्या, कारण का अभी नाही तो कभी नाही. आणि आता एकत्र येऊन आपल्याला भाजप तडीपार करायलाच हवा, कारण का आपल्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल करायचं असेल तर आता नाही तर कधी आपण एकत्र येणार आहोत. तर ही योग्य संधी आहे आणि या सगळ्या नागरिकांनी आमचे उमेदवार जे आहेत अरविंदजी सावंत त्यांना अधिकाधिक मतांनी विजयी करा आणि मशालीवरती आपलं मत नोंदवा. काल यामिनी जाधव त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये असं म्हणाल्या की शिवसेना ही खरी आमची आहे, साहेबांचं चिन्ह आमच्याकडे, साहेबांचे विचार आमच्याकडे, तर त्याविषयी काय सांगाल? त्यांनी खोटेपणाने ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून छिनून घेतलंय, खोटेपणाने घेतलेलं आहे. तुम्हालाही माहिती आहे शिवसेना कुणी फॉर्म केली, शिवसेना सुरुवात कुणी केली, आपल्या बाळासाहेब ठाकरेंनी केली. आणि मग ती यामिनी जाधवची किंवा शिंदे सरकारची कशी होऊ शकते? नाहीच होऊ शकत ना. त्यांनी म्हणजे खोटेपणा करून लोकांना खोटं सांगून की शिवसेना आमची आहे, धनुष्य आमचं आहे, आणि दिल्लीमध्ये कुठलं सरकार बसलं आहे, खोटं बोलणारं सरकार आहे, खोटं बोलणारं मोदी सरकार त्यांना पाठीशी घालतं आहे. त्यामुळं तो धनुष्यबाण आणि जो आपल्या बाळासाहेबांची शिवसेना होती ती त्यांना मिळाली. पण काही हरकत नाही, शिवसेना जरी त्यांना मिळाली तरी इथं सगळे जे मावळे उभे राहिलेत ना, या रणरागिणी आहेत सगळ्या, एकेकाला पुरून उरणार आहेत. त्या आमचं चिन्ह चिणून घेतलेलं आहे, हिसकावून घेतलेलं आहे. पण बाळासाहेबांच्या प्रति जी निष्ठा आहे लोकांच्या मनातली ते कधीच ते हिसकावून घेऊ शकत नाही आहेत. तर त्यांना दाखवून द्यायचं आहे, गद्दारांना गाडण्यासाठी, त्यांना आडवे करण्यासाठी आज आम्ही सगळ्या रणरागिणी मैदानावरती उतरलेले आहोत. आणि हिशोबान घेतला आपल्याला भेटणारच आहे, पण धगधगची मशाल आमच्याकडे आहे जी सगळी जाळून टाकणार आहे. आणि जो खरा शिवसैनिक आहे ना त्याला पक्षाची किंवा चिन्हाची गरज नाही, तो रस्त्यावर उतरून काम करणार आहे. असंही म्हणाल्या की नुसतं वारसा पुढे आहे म्हणून त्यांच्याकडे त्यांची शिवसेना आहे, बाकी त्यांचे विचार किंवा नाही, वारसा आहे बरोबर आहे. आणि तो त्यांनी कोविडच्या पिरियडमध्ये सिद्ध करून दाखवला. ते जेव्हा मुख्यमंत्री होते, महाविकास आघाडीचं सरकार होतं, ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं. कोविडमध्ये काय परिस्थिती होती हे माहिती आहे आणि आत्ताही काय परिस्थिती आहे तुम्हालाही माहिती आहे. लोकांना वेळेवर राशन मिळत नाही आहे, शाळेच्या फी वाढलेल्या, गॅस कुठे गेला ती स्मृती इराणी झोपली आहे बहुतेक. 400 होते तर ती रस्त्यावर उतरली आणि आता 1100-1200 झाल्या तर तिला आवाज येत नाही आहे तोंडातून. एक सर्वसामान्य एक महिलांची सुरक्षा आहे का? नाही आहे, कुठेच नाही आहे. आज तुम्ही गावखेड्यात जा, शाळा बंद होत आहेत. त्यामुळे ही परिस्थिती आहे सध्या. त्यामुळं अगदी म्हणतात ना, डोळे झाकून सांगते आणि इथला सगळा माहोल बघून सांगते, महाविकास आघाडीच्याच उमेदवार इथे लागणार अरविंद सावंतजी. 20 तारखेला मतदान आहे, पण आमच्या इथे जास्त करून म्हणजे अरविंद सावंत यांना चांगल्या मतांनी विजयी करतील असं आम्हाला तरी वाटते. आमच्या विभागातली लोक, त्यांचं कामकाज खूप चांगलं आहे. गेल्या 10 वर्षात सतत ते 2 वेळा निवडून आलेले आहेत खासदारकीचे आणि आता तिसऱ्यांदा पण निवडून येतील असं आम्हाला आशा आहे. आणि दुसरं कोण येण पण आहे तेच येणार 100% अरविंद गणपत सावंतच येणार. संसदेतला बुलंद आवाज, त्यामुळे त्यांची ओळख आहे आणि नक्कीच ते निवडून येणार. आता सध्या ईशान्य मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत चालू आहे, त्याविषयी काय सांगाल? तरी पण कसं आहे, सत्याचा विजय असतो मॅडम, नेहमी सत्य पुढे येतं आणि सत्याचा विजय असतो, याचा आम्हाला शाश्वती आहे बऱ्यापैकी. परवाच्या प्रचार जनतेला कळून चुकलंय खरी शिवसेना कोण आहे. गद्दार सरकार आणि खरी शिवसेनेतला फरक आता जनता चांगली जाणते. त्यामुळे विजय हा आमचाच होणार, अरविंद सावंत निवडून येणार. परवाच्या प्रचार रॅलीमध्ये यामिनी जाधव म्हणाल्या की शिवसेना खरी आमच्याकडे, चिन्ह आमच्याकडे, त्याविषयी काय सांगा? तो चिन्ह आमच्याकडे परत येणार आहे, त्यांनी चोरून नेणार आहे. आम्हाला फरक नाही पडत. साहेबांची एवढी ताकद आहे ना की आमची शिवसेनाच येणार आणि मसालाच येणार आणि माननीय श्री अरविंद गणपत सावंतच जिंकून येणार आहे, बाकी कोणी येणार नाही. एवढी ताकद आहे आमच्यामध्ये एवढी ताकद आहे की त्या येणार आणि महाविकास आघाडी येणार. म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आहे आणि ती आमच्याकडे आहे. ती ताकद आहे, जी साहेबांची ताकद आहे ती आमच्याकडे आहे. हे सगळे निष्ठावान एकच आहे, बाळासाहेब ठाकरेंचे सगळे. बाकी ते आमचे ते गद्दार ज्यांना ईडी लावली त्यांना तुम्ही उभे करतात, म्हणजे विचार करा किती चुकीचं आहे. यशवंत सावंत ज्या उभा केला त्यांना ईडी लागली, हे लागलं, कसं उभा करायचं हे
निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचाच विजय होणार आहे, कारण की लोकशाही वाचवायचं आहे लोकांना. या महागाई विरुद्ध लोक खूप त्रास झालेले आहे यांना. श्रमिकांचे जे आपले काँग्रेसाने आता जे 5 आणलेत त्याच्याबद्दल सगळ्यांना ते आवडले, त्याच्याबद्दल महाविकास आघाडी जिंकणार आहे. निवडून आल्यानंतर पहिलं सगळ्यात काम काय करणार? आता जे आम्ही जे 5 आज दिलेत ना तुम्हाला न्याय, तेच करणार आम्ही लोक. महिलांना पण प्रत्येक वर्षी 1-1 लाख रुपये भेटणार, त्याच्याबद्दल महिला खूप खुश आहेत. आणि शेतकऱ्यांबद्दल जे त्या लोकांनी आणलंय ते पण सगळे शेतकरी पण हे आहेत, तर महाविकास आघाडी जिंकणार आहे. प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. आम्ही काय सांगणार, लोकसभेचे आमचे अरविंद साहेब जे उमेदवार असे आहेत की ते 3 वर्ष हॅट्रिक होईल त्यांना, आणि आम्हाला त्यांनाच निवडून आणायचं आहे. कारण त्यांनी आजपर्यंत भरपूर कामं केलेली आहे, भरपूर कामं केले, कोणाला जे सगळ्यांच्या उपयोगी पडले कामं केली आहे. दुसरं काय नाही, उपयोगी पडतात. कोणी सांगितलं साहेब आम्हाला काय करायचं आहे का, तर हां बोला आम्ही बघतो, तुम्ही तुमचं कागद आणून द्या आम्हाला, आम्ही करतो. आणि सर्वांचे उपयोग होतात. आणि आमची शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब आहे तोपर्यंत आमची शिवसेना आहे. बस साहेबांच्या व्यतिरिक्त आम्हाला काही नको. साहेब आहे तोपर्यंत आम्ही आहे, बस दुसरं काही नाही. कारण बाळासाहेबांचेच आम्ही आहोत पहिल्यापासूनचं. तसंच शिवसेना स्थापन झाली तिथपासूनचे आम्ही यात आहोत. शिवसेना स्थापन झाल्यापासूनच्या आम्ही यात आहोत. त्याच्यामुळे आम्ही कधीच ह्यांना विसरणार आणि यातून आम्ही जाणारच नाही. किती काही होऊ दे, आम्ही त्यात राहणार. साहेब गाडीत चढत होते तर मला बोलायला, ताई तुम्हाला चालायला जमलं तुम्ही चाला, नाहीतर सरळ गाडीत येऊन बसा. म्हणजे एवढी आपुलकी दाखवतात आपल्या माणसाबद्दल. काल यामिनी जाधवांच्या प्रचार रॅलीमध्ये ते असं म्हणाले की उद्धव ठाकरे डिक्शनरीमध्ये न बसणारे शब्द वापरतात, त्यांना काही शब्दांचा अर्थ माहीत नाही तरी उगाच बोलायचं म्हणून बोलतात. तर त्याविषयी काय सांगाल? पहिलं त्यांना विचारा की त्यांनी जे केलेलं आहे, भ्रष्टाचार सगळं झालेलं आहे, तरी पण ते बसतायत. त्यांना आन्सर तुम्ही विचारा की ह्याचं उत्तर काय आहे, आम्हाला पाहिजे. कारण ते भ्रष्टाचार एवढे केलेले आहेत, त्याचं काय झालं, त्यांनी किती भ्रष्टाचार त्यांच्या मिस्टरांनी, यशवंत जाधवनी आणि त्यांनी, बाकीचं काय करणार. आमच्या साहेबाबद्दल बोलायला कोणालाहीच हे नाही आहे, परवानगी नाहीच आहे. त्यांना जेवढं समजतं ना तर समोरच्यांना काहीच समजत नाही आहे. साहेब समजून बुजून सगळ्यात प्रॉपर बोलतात आणि उद्धव साहेबच आमच्यासाठी श्रेष्ठ आहे आणि त्यांच्यावरून आम्ही कोणाचं ऐकून घेणार नाही.